आता यामध्ये 2.2 मधला प्रश्न 6 हा अतिशय सोपा कसोट्यावर आधारित आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5, 6 ने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे याचा अर्थ काही उरत नाही, बाकी येते 0, याचा अर्थ होतो निशेष. मग आता निशेष भाग कोणत्या संख्येला जातो बघूया आपण. 36, 60, 80 आणि 90. आता सगळ्यांना माहिती 5ची कसोटी. 5ची कसोटी काय सांगते की एकक स्थानी 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे, बरोबर आहे. मग 36च्या जागेवर नाही आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक ए असू शकत नाही. या चारही संख्येला भाग गेला पाहिजे निशेष. 36ला मात्र जर आपण 5ने भाग द्यायचा प्रयत्न केला, 5 7 35, 36 येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक ए तर पहिलाच कटला. आता बघूया आपण 6, 4 आणि 3. आता 6ने जर विचार केला आपण दुसऱ्या संख्येला तर बघूया. 6 आहे 60, 6च्या पाड्यात आहे ना. मग 7चा विचार करूया आपण. बघा 5ने तर भाग जातोय कारण की एकक स्थानी 0 आहे. 6ने भाग जातो, 6 आहे 60, 6 गुणिले 10 उत्तर येतं 60. आता 4ने बघूया भाग जातोय का. 4 1 4, खाली उरले 2, 4 पंचे 20, भाग जातोय आहे ना. पुन्हा बघूया 3ने. 3ची कसोटी सांगते की जर 3च्या पाड्यात येत असेल त्याची बेरीज 6 आणि 0 6, 3 दुने 6, म्हणजे 3ने सुद्धा भाग जाणार आहे दिला तर, म्हणजे पर्याय क्रमांक बी हा बरोबर आहे. अशा पद्धतीने करा किंवा दुसरी पद्धत वापरा. जर तुम्हाला भाग देऊन पाहायचा आहे तर असा भागाकार सुद्धा करू शकता तुम्ही. 60 भागिले 3, 60 भागिले 4, 60 भागिले 5 आणि 60 भागिले 6. सगळ्यांचं उत्तर 0 बाकी येणार आहे आणि हे जे मी गुणाकारात करून दाखवलेलं हा तुमचा भागाकार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. आता हा प्रश्न जर असा वेळ खाऊ आहे. आता याच्यामध्ये जास्त वेळ न घालायचा तर एक ट्रिक्स लक्षात ठेवायची बघा. लक्षात ठेवा इथं 18ने भाग जातो. आता 18 जर पाहिलं आपण तर 9च्या पाड्यात आहे. 9ची कसोटी काय सांगते की 9च्या पाड्यामध्ये असलेल्या संख्येला 9ने भाग जातो. तसं 18 किंवा 9च्या पाड्यामध्ये येणारी संख्या, 9च्या पाड्या म्हणण्यापेक्षा 18च्या पाड्यात येणारी संख्या आपण बेरीज करून पाहूया. जर आपण पर्याय क्रमांक पहिल्याचा जर विचार केला तर 4 वेळेस 4 4 आहे, म्हणजे या सगळ्यांची जर बेरीज केली 4 अधिक 4 वगैरे असं केलं तर ते 6 वेळा आहे. एकदा करून दाखवते बघा. या सगळ्यांची बेरीज म्हणजे 4 1 4, 4 2 8, 4 1 12, 4 1 16, 4 25, 4 6 24. आता 24 काही 18च्या पाड्यात नाही आहे. 5ची करू. 5 6 30, 30 आहे का 18च्या पाड्यात तर नाही आहे. पुढं 5च वेळेस 6 आहे. 6 पंचे 30, तेही 18च्या पाड्यात नाही आहे. पण इथं 6 6 वेळा आहे. 6 6 36. आणि जर विचार केला आपण तर 18 1 18, 18 दुने 36, म्हणजे 18 हे 36च्या पाड्यामध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक डीला 18ने निशेष भाग जातो. म्हणजे आता इथं तुमचं उत्तर काढायची गरज नाही, तुम्हाला 18ने भाग द्यायचा गरज नाही. आज तीनही संख्येला सरळ सरळ सगळ्या संख्यांची बेरीज करायची आणि बेरजेतून आलेल्या उत्तराला जर 18च्या पाड्यात येत असेल तर त्या संख्येला 18ने निशेष भाग जातो.